सराव संच 2.2 पाहूया, जो अपरिमेय संख्यांवर आधारित आहे. 2.1 हा परिमेय संख्यांवर आधारित होता. पहा, तर यातलं पहिलं जे उदाहरण आहे, जर तुम्ही पाहिलात, पुस्तकं समोर ठेवायची आहेत. काय म्हटलेलं आहे, 4 वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध करायचे. तर याच्या आधी आपण बघितलंय की वर्गमुळात 2 जर दिलं तर ती अपरिमेय असते, कारण वर्गमुळात 2चं जर वर्गमूळ आपण काढलो तर आपल्याला परिमेय संख्या मिळत नाही, किंवा त्याचा जर भागाकार पद्धतीने आपण वर्गमूळ काढलो तर तो भागाकार अखंड अनावर्ती येतो. म्हणून वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. आता 4 वर्गमुळात 2 म्हणजे अपरिमेय संख्येला परिमेय संख्येने गुणलं. आपण काल अपरिमेय संख्येचे गुणधर्म पाहिले. पहा की एक परिमेय संख्या आहे आणि दुसरी अपरिमेय संख्या असेल तर यांचा गुणाकार अपरिमेय संख्या असते. हे आपण बघितलेलं आहे. पण हे आपण आता सिद्ध करूयात. सिद्ध करण्यासाठी काय मानायचं, पहा की आपल्याला अपरिमेय आहे सिद्ध करायचं आहे, पण आपण काय मानणार, 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे असं मानणार आहे. आणि परिमेय संख्या आपण कसं लिहितो, P/Q या स्वरूपात लिहितो. म्हणजे 4 वर्गमुळात 2 बरोबर P/Q ही परिमेय संख्या आहे असे मानू. खरं दाखवायचं आपल्याला अपरिमेय, पण आपण मानणार परिमेय आणि परिमेय मानून सोडवणार. सोडवल्यानंतर आपल्याला परिमेय संख्याच यायला पाहिजे, त्याऐवजी जर वेगळं काही आलं तर आपण काय म्हणणार, आपण मानलेलं चुकीचं आहे. याला अप्रत्यक्ष सिद्धता म्हणतात. म्हणजे जे सिद्ध करायचं आहे त्याच्या उलट मानायचं आणि गणिताच्या नियमानुसार सोडवत गेल्यानंतर आपल्याला वेगळं काहीतरी मिळालं, विसंगती मिळाली, तर म्हणायचं की आपण मानलेलं चुकीचं आहे, म्हणजे त्यांनी दिलेलं बरोबर होईल. तर आपण परिमेय मानलं. साधं सिंपल आपण सरळ रूप देतो तसं देणार आहे. हा गुणिले 4 आहे डावीकडे. तर सांगितले मी तुम्हाला, ही डावी बाजू आहे आणि उजवी बाजू आहे, तर पक्ष बदलताना ती संख्या चिन्ह बदलणार. 4 वर्गमुळात 2 सोबत गुणिले आहे, उजवीकडे येताना ते काय होणार, भागिले. म्हणजे डाव्या बाजूला फक्त कोण राहणार आहे, वर्गमुळात 2. वर्गमुळात 2 बरोबर P/Q आहे तसा. तर हा गुणिलेचा 4 इथं येताना काय होणार, भागिले. इथं तो अंशस्थानी आहे, काही नाही, म्हणजे छेदस्थानी 1 आहे. अंशस्थानचा बरोबरच्या दुसऱ्या बाजूला येताना काय होणार आहे, तो छेदस्थानी जाणार आहे. म्हणजे Qला गुणिले 4 होईल, म्हणजे काय होईल, 4Q असं येईल. आता जर निरीक्षण केलो तर P/Q ही परिमेय आहे आणि 4 सुद्धा परिमेय आहे. म्हणजे यांचा गुणाकार ही सर्व संख्या काय येणार आहे, परिमेयच येणार आहे. म्हणून काय म्हणूयात, येथे आणि डावी बाजू जर पाहिलो तर वर्गमुळात 2, आत्ताच सांगितले मी तुम्हाला की याचं वर्गमूळ आपण जर काढायला गेलो तर अखंड अनावर्ती येतं आणि वर्गमुळात 2 ही काय आहे, म्हणून अपरिमेय संख्या आहे. हे आपल्याला माहिती आहे. आणि उजवी बाजू जर पाहिलो आपण तर P/4Q. तर इथं आपण असं लिहूयात, येथे वर्गमुळात 2 ही कसली बाजू आहे, डावी बाजू. डावी बाजू बरोबर वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. तर उजवी बाजू काय आहे, P/4Q ही बघा, P/Q परिमेय आहे, त्याला परिमेय संख्येनंच भागला आपण, तर उत्तर काय येणार आहे, परिमेयच येणार आहे. ही कसली संख्या आहे, परिमेय संख्या आहे. मग आपल्याला माहिती आहे, समजा एखादा आपण गुणाकार भागाकार केला, 4 + 2 बरोबर 6.
4 अधिक 2 6 बरोबर 6. डावी बाजू आणि उजवी बाजू समान असतात म्हणून या समानतेला अर्थ असतो, हो की नाही. इथं काय म्हणतोय आपण, एक अपरिमेय आणि दुसरी परिमेय. तर 6 आणि 6 हे परिमेय असेल तर परिमेय 6 सुद्धा हा परिमेयच आहे. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू समान असतात तेव्हा परिमेय संख्या तर यायलाच पाहिजे, त्याची किंमत पण समान यायला पाहिजे. इथं किंमत राहू द्या, अपरिमेय आणि परिमेय असं आलेलं आहे. आणि अपरिमेय संख्या बरोबर परिमेय संख्या कधीही नसणार आहे. म्हणून ह्या दोन विधानांवरून आपण काय म्हणू, डावी बाजू जी आहे, जी वर्गमुळात 2 आहे, ती नॉट इक्वल आहे कुणाच्या, उजव्या बाजूच्या. ही म्हणजे अपरिमेय संख्या ही कधीच परिमेय संख्या इतकी नसते. जसं आपण म्हणलं 3 बरोबर ऋण 3 असं असतं का कधी, कधीच नसतं. दोन्हीकडच्या किमती समान असतील तरच या बरोबरला अर्थ असतो. इथं तर हे दोन्ही पूर्णांक तरी आहेत, एक धनपूर्णांक एक ऋणपूर्णांक आहे. इथं एक अपरिमेय आणि एक परिमेय, त्यामुळे हे कधीच बरोबर नसणार आहेत. म्हणून डावी बाजू नॉट इक्वल उजवी बाजू. म्हणजेच आपण जे मानलेलं आहे की दिलेली संख्या परिमेय आहे, हे जे मानलेलं आहे तेच आपलं चुकीचं आहे. म्हणून 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या नसून काय असली पाहिजे, अपरिमेय संख्या असली पाहिजे. म्हणून 4 वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. बघा लक्षात येतं का. तर हे जे सिद्धता आहे तुम्हाला 3 मार्कांना वगैरे पडतं. तर कसं लक्षात ठेवायचं आणि किती पायऱ्या आहेत बघा, 3 पायऱ्या आहेत, मार्कसुद्धा तुम्हाला भरपूर मिळतील. लक्षात कसं ठेवणार आपण, जे दिलेलं आहे आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, अपरिमेय आहे दाखवायचं आहे. पण आपण त्याच्या विरुद्ध मानणार, परिमेय संख्या आहे असं मानणार. आणि परिमेय संख्या P/Q रूपात लिहितो आपण. मग साधं सरळ गणित करायचं आहे. हा गुणिले 4 आहे, त्याला इकडं पाठवणार. का पाठवायचं, कारण मला अपरिमेय संख्या बरोबर जे वर्गमुळात 2 बरोबर काहीतरी लिहायचं आहे. मग 4 ला पाठवलं, ही पूर्ण संख्या पुन्हा काय आहे, परिमेय आहे, तेच लिहिलं इथं खाली. डावी बाजू वर्गमुळात 2 ही अपरिमेय आहे, तर उजवी बाजू P/4Q ही परिमेय आहे. अपरिमेय ही कधीच परिमेय नसते, म्हणून डावी बाजू नॉट इक्वल उजवी बाजू. आणि हे सगळं आपल्याला का बरं असं झालं, कारण आपण 4 वर्गमुळात 2 ला परिमेय मानलं. म्हणजे आपण हे मानलेलं जे आहे ते चुकीचं आहे. काय असली पाहिजे ही संख्या, अपरिमेय. जर अपरिमेय असेल तर डावी बाजू आणि उजवी बाजू समान येतील. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं आपल्याला सिद्धता द्यायची आहे. आणि असंच दुसरं उदाहरण आपल्याला बघायचं आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये काय दिले पहा, गुणिले ऐवजी फक्त अधिक दिलेले. पुस्तक आहेत सर्वांच्या समोर. तर 3 अधिक वर्गमुळात 5. पुन्हा याला अपरिमेय आहे सिद्ध करायचं आहे. पहिलं विधान काय म्हणणार आपण, ही परिमेय असं मानायचं. तर अशी जी सिद्धता देतो, जे सिद्ध करायचं आहे त्याच्या विरुद्ध मानून जी सिद्धता देतो त्याला अप्रत्यक्ष सिद्धता म्हणतात. तुम्हाला भूमितीमध्ये ते पाहायचं आहे. तर 3 अधिक वर्गमुळात 5 बरोबर P/Q याला काय मानणार आपण, परिमेय संख्या आहे असं मानायचं. परिमेय संख्या मानू. मग आता साधं सिंपल पुन्हा गणित सोडवायचं आहे आपल्याला. आपल्याला काय दाखवायचं आहे, वर्गमुळात 5 निघतं का, याचं वर्गमूळ नाही निघत. भागाकार पद्धतीनं जरी आपण केलो तरी सुद्धा ती अखंड अनावर्ती आपल्याला रूप येतं. म्हणून वर्गमुळात 5 बरोबर या 3 ला पाठवा, अधिक केलेले तो दुसऱ्या बाजूला जाताना काय होणार, वजा. हा P/Q आहे तसा P/Q वजा 3 येईल. मग आपल्याला माहिती आहे परिमेय संख्या आहे, ही पण परिमेय. 2 परिमेय संख्यांची वजाबाकी ही नेहमी काय असणार आहे, परिमेयच असणार आहे. पुन्हा इथं काय आलं बघा, विसंगती. डावी बाजू अपरिमेय आहे तर उजवी बाजू काय आली, परिमेय. मग तेच लिहूयात आपण येथे. डावी बाजू काय दिली आपल्याला, डावी बाजू वर्गमुळात 5. वर्गमुळात 5 ही कसली संख्या आहे आपल्याला माहिती आहे. 5चं वर्गमूळ आपण काढू शकत नाही, अपरिमेय संख्या आहे.
तर उजवी बाजू जी आहे, उजवी बाजू काय आहे पहा, p/q वजा 3. सेम याच पद्धतीनं लिहायचं आहे. ही काय आहे, परिमेय, कारण p/q ला आपण परिमेय मानलेलं आहे. ही परिमेय संख्या आहे. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू समान आहेत का इथे? डावी बाजू अपरिमेय आहे तर उजवी बाजू परिमेय आहे. म्हणून पुन्हा तेच वाक्य येणार, डावी बाजू समान नाही उजव्या बाजूच्या. म्हणून जी दिलेली संख्या आहे 3 अधिक वर्गमुळात 5 ही कसली संख्या आहे? अपरिमेय संख्या आहे. तर या पद्धतीनं तुम्हाला सिद्धता द्यायची आहेत. 2 मार्काला 3 मार्काला हा प्रश्न पडतो. तर हे सिद्ध केले असं लिहू शकता तुम्ही. इथं सुद्धा लिहा 1 ला, हे सिद्ध केले. ठीक आहे. तिसरा प्रश्न आता आहे, पुस्तक पाहायचे तुम्ही. वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 10 या संख्या संख्यारेषेवर दाखवा म्हटले. तर वर्गमुळात 5 ही संख्यारेषा दाखवण्यासाठी सर्वप्रथम आपण हे शिकूयात, वर्गमुळात 2 ही संख्या संख्यारेषेवर कशी दाखवायची. कारण हाही प्रश्न तुम्हाला परीक्षेला कधी विचारला जातो. तर पहिल्यांदा आपण वर्गमुळात 2 ही संख्या दाखवूयात, नंतर वर्गमुळात 3. एकदा ह्या 2चा सराव झाला की वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 10 दाखवणं आपल्याला सोपं जाईल. जसं आपण शिकलेले बघा, काय याचा अर्थ की संख्यारेषा जर दिलेली असेल तर याच्यावर आपण 0 घेतो म्हणजे आरंभ बिंदू, आणि त्याच्या उजवीकडे सगळ्या धनसंख्या असतात आणि डावीकडे सर्व ऋण संख्या असतात. तर याला आपण संख्यारेषा म्हणतो. तर याच्यावर ह्या सगळ्या परिमेय संख्या आहेत. अपरिमेय संख्या जर दाखवायची असेल तर ती इथं आधेमध्ये कुठंतरी येणार आहे, कारण या संख्यारेषेवरील ह्या 2 बिंदू दरम्यान अनंत बिंदू आहेत आणि यापैकी कुठंतरी ह्या अपरिमेय संख्या असू शकतात. आणि इथं परिमेय पण असतात ना, अपरिमेय सुद्धा आपल्याला दाखवायचं आहे. तर वर्गमुळात 2 ही संख्या जर दाखवायची असेल तर त्यासाठी आपण काय करूयात, ह्या वर्गमुळात 2ची किंवा 2 जो आहे, वर्गमूळ सोडून द्या तात्पुरतं, 2ची फोड करूयात आपण. तर 2ची फोड म्हणजे 2 भिन्न संख्यांच्या बेरजेच्या स्वरूपात 2ला लिहूयात. काय काय लिहिणार आपण? 0 अधिक 2, 1 अधिक 1 असं फोड करू शकतो आपण. आणखीन काय करता येते का बघा? नाही. तर आपल्याला 0 असलेली नको आहे, बेरजेमध्ये एक संख्या कुठली तरी 1 असायला पाहिजे, अशी बेरीज आपण घेणार आहे. म्हणजे ही घेणार नाही. कुठली बेरीज घेणार आहे आपण? 1 अधिक 1. आता ही बेरीज मी लिहिते बघा इथं, 2 बरोबर 1 अधिक 1. तर याला काय करायचं, मला जर मी याला काटकोन त्रिकोणामधल्या बाजू दाखवायचं ठरवले किंवा याला पायथागोरसचं प्रमेय लागू करायचं ठरवले, तर परत पायथागोरसचं प्रमेय सगळ्यांना माहिती आहे. जर काटकोन त्रिकोण दिला असेल, आता काटकोन त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणामध्ये एक कोन 90 अंशाचा असतो त्याला आपण काटकोन त्रिकोण म्हणतो. तर काटकोनासमोरील जी बाजू असते त्याला आपण कर्ण असं म्हणतो, आणि इतर 2 काटकोन करणाऱ्या बाजू असतात. मग पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो? आपण शिकलेले. सांगता कोणी? कर्णवर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, किंवा बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग लिहिला तरी चालतं. या दोन्ही बाजू, कुठलीही बाजू आधी घेऊ शकतो आपण. तर ह्या स्वरूपात जर मांडायचं ठरवलं आपण याला, तर 2 कर्ण हा सर्वात मोठी बाजू असते. म्हणजे कर्णवर्ग झाला, बाजू वर्ग आणि बाजू वर्ग. मी आता लिहिते बघा, 2चा वर्ग करते बरोबर 1चा वर्ग अधिक 1चा वर्ग. असं जर मी केले, पण करता येते का? 2चा वर्ग 4 होतो बघा. त्यामुळं ह्याच किमती ठेवायचे, पण मांडायचं आहे या वर्गाच्या स्वरूपात आपल्याला. तर मी काय करते, समजा माझ्याकडे
एक संख्या आहे 2 किंवा काही पण घेऊ शकता तुम्ही, समजा 3 आहे, याचा जर मी वर्ग केले आणि वर्ग केला तर किती मिळेल मला? 9 मिळेल. आणि याचं परत मी वर्गमूळ काढते, म्हणजे 3चं वर्गमूळ काढून त्याचा जर मी वर्ग केले तर मला काय मिळतं बघा. हा वर्गमूळ आणि वर्ग दोन्ही काय होतात? लोप, म्हणजे उत्तर येतं 3. तेव्हाच काय मिळालं होतं मला? 3चा वर्ग केलं की 9 मिळालं होतं. 9 नको आहे मला, मूळ संख्या बदलायची नाही, 2च पाहिजे मला. आणि 2च जर पाहिजे असेल तर मी वर्ग, मला पायथागोरससाठी पाहिजे, पण वर्ग केल्यानंतर किमती बदलतात. 2चा वर्ग 4 होतो, त्यासाठी मी ह्या प्रत्येकाचं काय करते? वर्गमूळ काढते. याचं पण वर्गमूळ काढते आणि 1चं पण वर्गमूळ. आता हे आहे का या स्वरूपात? कर्णवर्ग बरोबर बाजूवर्ग अधिक बाजूवर्ग. आणि किमतीमध्ये पण काही फरक पडत नाही, ह्या समीकरणात काहीच फरक पडत नाही बघा. हा वर्ग आणि वर्गमूळ लोप होतो, 2 राहतं. वर्ग वर्गमूळ लोप होतो, 1 राहतं. वर्ग वर्गमूळ लोप होतो, 1 राहतं. म्हणजे ह्या आपल्या मिळवलेल्या समीकरणात पण काही फरक पडत नाही. मग आता आपण काय करणार? एक काटकोन त्रिकोण घेणार, ज्या काटकोन त्रिकोणाच्या बाजू आणि कर्ण ह्या मापानुसार असतील. म्हणजे हा जर काटकोन त्रिकोण आपण घेतला तर बाजूवर्ग अधिक बाजूवर्ग, काटकोन करणाऱ्या बाजू काय आहेत? 1 आणि 1 अशा घेणार आपण. तर ह्यात जर 2 बाजू घेतल्या आपण 1 1, तर याचा कर्ण काय होतो पहा. जर 1 घेतले, हा पण 1 घेतले, तर कर्ण काय मिळतो आपल्याला? वर्गमुळात 2. ते आपण इथं घेतलेलंच आहे या स्वरूपात मांडल्यामुळं, कळते? मग मला आता रचना करायची आहे. प्रत्यक्षात संख्या रेषेवर हा त्रिकोण कसा तयार करता येईल ते आपण पाहूयात. तर त्यासाठी तुम्हा सर्वांजवळ एक पान वही तर आहे सर्वांकडे. सगळ्यांकडे पेन्सिल, कंपॉस, पट्टी, कोनमापक हे साहित्य सर्वांनी घ्यायचे. आता आपल्याला हे जर काढायचं असेल तर कसं काढणार पहा. मी इथं मला फळ्यावरती जर काढायचं असेल तर मोठा कंपॉस लागतो असा. तर मोठा कंपॉस नाही आहे, लहान आहे कंपॉस, म्हणून मी पेजवर दाखवते. तर काय करायचं? आपल्याला ही संख्या रेषा इथं मी काढलेली आहे पहा, परिमेय संख्या दाखवलेल्या आहेत, त्यावर आपल्याला ही अपरिमेय संख्या दाखवायची आहे. त्यासाठी काय करणार आहे आपण? एक काटकोन त्रिकोण काढणार आहे या संख्या रेषेवर, ज्याचा कर्ण किती आहे? वर्गमुळात 2. बघा, आता हे जर काढायचं असेल तर मी काय करते, इथं काटकोन त्रिकोण काढून घ्यावा लागेल मला. आणि काटकोन त्रिकोण म्हणजे काय असतं? एक कोन 90 अंश. तर इथं हा जो आरंभ बिंदू आहे, त्या आरंभ बिंदूपासूनच आपल्याला हे करायचं आहे. आता हा आरंभ बिंदू समजायचा कधी पण, इथून सुरुवात करणार आहे आपण. आरंभ बिंदूपासून 1 सेमी बाजू आणि तेवढ्याच बाजू दुसरी बाजू घेणार आहे काटकोन करणारी. मग आता इथं आपण घेतलेलं आहे 4, तर तेवढीच मोजून घेण्यासाठी 4 न घेता आपण काय घेणार आहे? असं मोजून घेणार आहे. मग आता इथं वर काढायचं आहे आपल्याला, पण पहिल्यांदा ते काटकोन तरी असायला पाहिजे. त्यासाठी आधी आपण काटकोन काढून घेऊयात. बघा काय केलं आपण. मी आता इथं घेताना काय केले, एवढं लांब लांब का घेतले? कारण आपल्याला आकृती सुटसुटीत दिसावी. मी 4 सेंटीमीटर म्हणजे 1 घेतले, परत 4 सेंटीमीटर म्हणजे 1, हे सगळं मोजून घ्यायचं आहे. हां, तर असं मोजून घ्या. आणि नंतर हा काटकोन त्रिकोण आपल्याला काढायचं आहे, म्हणून 1 आहे लांबी, 1 लांबी ही आहे 1 एकक. तर म्हणून या 1 वर ठेवून मी 90 अंशाचा कोन काढणार. तर सगळ्यांना कोन काढता येतो 90 अंशाचा. तर बघा, सर्वांनी माझ्यासोबत रचना केली तरी तुम्हाला लवकर लक्षात येईल ते. हा 90 अंशाचा कोन काढला आणि ह्या 1 मधून किरण काढणार आहे. हा कोन किती आहे? 90 अंशाचा. आता ह्या किरणावर किती बाजू घ्यायची आपल्याला? ही जेवढी घेतली आहे 1, तेवढीच घ्यायचं. इथं मोठी लहान जरी दिसत असली तरी लांबी बघायची आपण इथं भूमितीत. मग आता ही जेवढी बाजू आहे तेवढीच इथं या आपण
किरणावर घेणार आहे. बघा इथं मोजूयात आपण, ही बाजू आहे, तर एवढंच अंतर या किरणावर घेणार. तर जोडून घेऊयात हे दोन्ही. आपल्याला असा त्रिकोण पाहिजे जो आरंभ बिंदूपासून सुरू होतो. बघा मिळाला हा काटकोन त्रिकोण, ज्याच्या बाजू किती आहेत, 1 आणि 1 आहेत. मग याचा कर्ण किती झाला सांगा, वर्गमुळात 2. तर वर्गमुळात 2 ही संख्या आपल्याला इथं संख्या रेषेवर दाखवायची आहे. तर ह्या प्रत्येक बिंदूचं बघा 2 आहे, याचा अर्थ काय, 0 ते 2 हे अंतर किती आहे, 2 एकक अंतर आहे. हे 3 एकक अंतर आहे. या पद्धतीने मग वर्गमुळात 2 ही संख्या जर मी संख्या रेषेवर दाखवले, तर जिथं कुठं तो बिंदू येईल त्या बिंदूचं आरंभ बिंदूपासूनचं अंतर किती असायला पाहिजे, वर्गमुळात 2 म्हणजेच एवढं असायला पाहिजे. आता हे अंतर असं वर आले तिरपं, त्याला आपल्याला संख्या रेषेवर घ्यायचं आहे. बघा मी कसं घेते, तर हा 0 आणि हे वर्गमुळात 2, हा याची लांबी किती मिळाली आपल्याला, वर्गमुळात 2. तर हा तिरपा असा, याला आपल्याला खाली संख्या रेषेवर घ्यायचं असेल आडवं, तर मी फक्त एवढं करते. हे पण अंतर किती आहे बघा, आता किती आहे हे अंतर, पण एवढंच आहे ना, वर्गमुळात 2 आहे. म्हणजे या पद्धतीनं वर्गमुळात 2 हा रेषाखंड आपण संख्या रेषेवर घेतला. म्हणजे हे जे अंतर आहे इथं जे छेदला, हे जे अंतर आहे ते किती असणार आहे, वर्गमुळात 2. म्हणजे हा जो बिंदू आहे तो कोणता असला पाहिजे, वर्गमुळात 2. बघा लक्षात येते का. तर अशा पद्धतीने आपल्याला वर्गमुळात 2 ही संख्या दाखवता आली. सिंपल होतं. काय केलं आपण, वर्गमूळ काढलं, फक्त 2 घेतलं, त्याची 1 आणि अजून एक संख्या याच्यात फोड केली, 1 अधिक 1. फोड केल्यानंतर आपल्याला त्याला पायथागोरसच्या प्रमेयाच्या स्वरूपात लिहायचं आहे. म्हणून काय केलं आपण, प्रत्येकाचा वर्ग केला. पण वर्ग केला की किमती बदलल्या, 2चा वर्ग व्हायला 4, म्हणून आपण प्रत्येकाचं परत काय काढलं, वर्गमूळ. म्हणजे याच्या किमती आता बदलल्या का, जसं आहे त्याच पद्धतीनं मिळाल्या. ह्या सगळ्या किमती आपण इथं त्रिकोणात दाखवल्या, की ह्या 2 बाजू म्हणजे काटकोन करणाऱ्या बाजू, आणि डावीकडे जे आहे ते कर्णवर्ग कर्णाच्या ठिकाणी लिहिलं, आणि तीच रचना इथं आपण संख्या रेषेवर केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची रचना करणार आहोत. वर्गमुळात 2 ऐवजी, हे सगळ्यांना कळालं, हे सगळ्यांनी काढून घ्यायचे, या पद्धतीनं रचना करायची आहे. आता वर्गमुळात 3 ही संख्या आपण बघूयात. तर तिसरा जो प्रश्न आहे त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा हे 2 सरावासाठी करणार आहे, म्हणजे तुम्हाला वर्गमुळात 5 लगेचच समजून जाईल. तर बी रचना बघूयात आपण. वर्गमुळात 2 ऐवजी आता आपण काय घेणार, वर्गमुळात 3 ही संख्या रेषेवर दाखवायचे. तर ही रेषा जर दाखवायची असेल, ही संख्या जर संख्या रेषेवर दाखवायची असेल तर फक्त वर्गमूळ काढायचं म्हटले मी, 3 घ्या, 3ची फोड करायची. कसं करणार, 3ची फोड 1च्या स्वरूपात. 1 अधिक काय केल्यावर 3 मिळते आपल्याला, बरोबर, तर 1 अधिक 2 केल्यावर मिळते. नंतर ह्याला आपल्याला या स्वरूपात घ्यायचं आहे, म्हणून आपण काय करणार आहे, सगळ्या बाजूंचा, दोन्ही बाजूंच्या पदांचा वर्ग करणार. तर नुसतं वर्ग करून चालतंय का आपल्याला, 3चा वर्ग 9 होतो, 1चा वर्ग 1 आणि 2चा वर्ग 4, 1 अधिक 4 5 येते, 3चा वर्ग 9 येते. किमती बदलतात की नाही, म्हणून ह्या बदलू नयेत म्हणून मी या सगळ्यांचं काय करते, वर्गमूळ आणि त्याचा वर्ग करते. कळालं का बघा. आता बघा, वर्गमूळ लोप 3 झालं. त्यानंतर 1चा वर्ग 1, ह्याला आपण जरासं 1 मिनिट, एक पायरी आपण वाढवूयात म्हणजे तुम्हाला कळेल. 3 बरोबर 1 अधिक 2. मग मी काय करते, 3चा वर्ग केले, त्याचं वर्गमूळ काढणार.
1चा वर्ग केले त्याचं वर्गमूळ काढणार, कारण वर्ग आणि वर्गमूळ लोप व्हावेत आणि हीच संख्या मिळावी. आणि 2चा वर्ग केले त्याचं वर्गमूळ काढले. आता मला तुम्ही सांगायचं आहे, जर मी काटकोन त्रिकोण घेतला तर ह्या काटकोन त्रिकोणाच्या बाजू काय असतील सांगायचे. 90 अंश दाखवते मी. ही बाजू काय असेल सांगा. तर उभी जी बाजू आहे ती प्रत्येक वेळी 1 घ्यायची. मग ही आडवी बाजू जी आहे, पाया जो आहे तो किती घ्यावा लागेल मला, वर्गमुळात 2 घ्यावा लागेल. असं जर मी बाजू घेतले तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण त्याचा किती येतो, वर्गमुळात 3. आता असा त्रिकोण आपल्याला या संख्या रेषेवर दाखवायचे. तर हा त्रिकोण तुम्ही असं सेपरेट इथं परत दाखवू शकता. याचा पाया जो आहे वर्गमुळात 2 इथं परत काढावा लागेल तुम्हाला अशी रचना करून. मग हे टाळण्यासाठी मी इथंच दाखवायले, कारण वर्गमुळात 2 हा बिंदू इथं आहे माझ्याकडे, लांबी असलेला रेषाखंड इथं आहे मला. तुम्ही परत हीच रचना इथं करा आणि वर्गमुळात 2 घेऊन मग वर्गमुळात 3 दाखवा. ठीक आहे, तर ते घरी करा तुम्ही. आता वर्गमुळात 2 ही एक बाजू आहे आणि 1 ही एक बाजू आहे. आता मी काय करते बघा, हा वर्गमुळात 2 तर मिळाला मला इथंपर्यंत. तर ह्या वर्गमुळात 2 एक बाजू झाली आणि दुसरी बाजू 1 पाहिजे मला. 1 म्हणजे आपल्याला माहिती आहे एवढं अंतर आहे. मग तेवढं अंतर घेऊयात आपण आता कंपोसामध्ये. बघा आत्ताच आपण काढलं होतं. पुन्हा मोजूयात आपण. हे एक अंतर आहे ते इथं आपल्याला घ्यायचं आहे. आता मग इथं लंब आधी काढून घ्यावा लागेल. तर प्रथम लंब काढूयात. लंब काढायचा असेल तर पुन्हा कोन मापकचा वापर करायचे. कसं ठेवायले बघा, मी हा जो बिंदू आहे, एक उभी रेषा आणि आडवी रेषा, हा छेदन बिंदू इथं ठेवायचा आहे आपल्याला वर्गमुळात 2 या बिंदूवर. इथं 90 अंशाचा कोन काढणार आहे मी आणि जोडून घेऊयात आता. हा काढले मी. हा लंब आहे. परत हा जर लंब आहे, आता याच्यावरती मला इथं काटकोन त्रिकोण काढायचे. हा मग इथली बाजू मला काढायची. किती काढणार आहे, 1. मग तुम्ही पट्टीवरती मोजा 4 सेमी, कारण मी हे अंतर 4-4 सेंटीमीटर घेतलेलं आहे. किंवा तुम्ही इथंही मोजू शकता, हे पण 4च आहे किंवा हे पण 4च आहे. बघा मी इथं कुठं ठेवायले, वर्गमुळात 2 वर ठेवायले आणि इथे एक कंस. हा कंस काढला की ही लांबी मिळाली बघा 1. जोडा. हा जो बिंदू आहे आणि आरंभ बिंदू यांना जोडून घ्या. म्हणजे याची लांबी किती असणार आहे, आकृतीत जर आपण पाहिलो तर याची लांबी आहे वर्गमुळात 3. तर इथे पहा वर्गमुळात 3. आता ही वर्गमुळात 3 हीच संख्या दाखवायची आपल्याला. मग ती आपल्याला संख्या रेषेवर घ्यायची आहे. आता काय केलं होतं, असं तिरपा आला होता, त्याला खाली कसा घेतला आपण संख्या रेषेवर, कंपासाच्या साह्याने. तर हा रेषाखंड आहे बघा वर्गमुळात 3. हा आहे वर्गमुळात 3. तर इथून मी असं कंस काढणार आहे फक्त. तर हा कंस संख्या रेषेला ज्या बिंदूत छेदतो, इथे आहे बघा तो बिंदू, तिथं काय असणार आहे, वर्गमुळात 3. म्हणजे ह्या बिंदूपर्यंत हे जे अंतर आहे आरंभ बिंदूपासूनचं, हे अंतर किती असणार आहे, वर्गमुळात 3. कळलं. ज्याशा पद्धतीनं आपण वर्गमुळात 3 ही संख्या रेषेवर दाखवली बघा. 1 आणि 2च्या दरम्यान येतात वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 3. ठीक आहे. तर असंच आपल्याला वर्गमुळात 5 ही संख्या दाखवायची आहे. तर वर्गमुळात 5 ही संख्या जर दाखवायची असेल, पुन्हा आपण म्हणजे आत्ता आपला प्रश्न आहे पहा, वर्गमुळात 5 हो ना. आता मी याला 3 फक्त लिहिते कारण आपला हा तिसरा प्रश्न आहे. 3 मध्ये 2 भाग केले आपण, 3A 3B केलं कारण आपल्याला ते समजावं. तर लक्षात आलं का पहा. तुम्ही सांगायचं मला वर्गमुळात 5
कसं दाखवता येईल? कुठली संख्या दाखवायची आपल्याला? वर्गमुळात 5 हा आपला प्रश्न आहे. मग ही संख्या जर दाखवायची असेल तर काय म्हटले मी? 5ची फोड करायची. 1 अधिक काय? काय येतं? बरोबर 1 अधिक 4 म्हणजे 5 येतं. काय करायचं? पुन्हा हेच लिहायचं खाली. फक्त ह्या प्रत्येकाचा काय करणार आहे? वर्ग. जरा अंतर ठेवून करायचं, कारण आपल्याला वर्गमुळाचं चिन्ह काढायचं आहे. याचं पण किंवा लिहितेच मी वर्ग, याचा पण 1चा वर्गमूळ आणि त्याचा वर्ग, 4चं वर्गमूळ आणि त्याचा वर्ग. काय फरक पडत नाही. वर्ग वर्गमूळ लोप होतो 5 राहतं, वर्ग वर्गमूळ लोप 1 राहतं, वर्ग वर्गमूळ लोप 4 राहतं. म्हणजे ह्यात काही फरक पडत नाही. पण ह्या स्वरूपात आपण का मांडलं? कारण मला असा त्रिकोण काढून ही संख्या दाखवायची. मग हा त्रिकोण जर काढायचा असेल तर या बाजू लागतील, म्हणून त्या बाजू मिळवून घेतल्या. म्हणजे आता जर मी काटकोन त्रिकोण घेतले, समजा हा काटकोन त्रिकोण आहे, तर नेहमी आपण असा दाखवतो त्रिकोण. इथं या पद्धतीने दाखवायचं, कारण आरंभ बिंदूपासून सुरुवात करणार आहे आपण. आता एक बाजू एक जी आहे ती नेहमी उभी घ्यायची म्हटले मी तुम्हाला. उभी जी बाजू आहे आपली, उंची म्हणतो आपण त्याला, तर ती या बाजूला 1 घ्यायचं. पाया जो आहे तो नेहमी उरलेली बाजू घेणार. आता वर्गमुळात 4 आहे बघा, हे वर्गमुळात 1 घ्यायचं आहे. वर्गमुळात 1 म्हणजे 1 येतं. वर्गमुळात 4 म्हणजे काय येणार आहे? वर्गमुळात 4 ही बाजू आहे, हो की नाही? आणि वर्गमुळात 4चं वर्गमूळ निघतं. किती निघतं? 2. इतका वेळ निघत नव्हतं बघा. वर्गमुळात 2 वगैरे असं घेतलं आपण. इथं निघतं 2 घ्यायचं. म्हणजे एक बाजू 1 असेल, दुसरी बाजू किती असणार आहे? 2. तर मला कर्ण किती लांबीचा मिळतो? वर्गमुळात 5. आलं का लक्षात? म्हणजे वर्गमुळात 5 ही संख्या जर मला संख्या रेषेवर दाखवायची असेल तर मला एक बाजू किती घ्यावी लागेल? 1. आणि दुसरी बाजू वर्गमुळात 4 घ्यावी लागेल. हे पण वर्गमुळात 1च घ्यावी लागेल, पण वर्गमुळात 1 1च येतं म्हणून मी 1 म्हटले. आणि वर्गमुळात 4 एवढी घ्यावी लागेल. आणि वर्गमुळात 4 म्हणजेच किती? 2. आता ही कृती परत आपण काय करूयात? संख्या रेषेवर दाखवूयात. तर सर्वांनी बघा, परत पट्टी पेन्सिल वगैरे घ्यायचं आहे. आता इथं तुम्हाला मी आधीच आखून ठेवलेलं आहे, वेळ जातो म्हणून. तर पुन्हा मी संख्या रेषा घेतली आहे. या संख्या रेषेवर मी 4-4 सेंटीमीटरवर 1 2 3 असं आखून घेतलेलं आहे. आता मला इथं वर जसं आपण केलं होतं त्रिकोण रचना तशी करायची आहे. तर ती त्रिकोण रचना करण्यासाठी इथं बघा, पाया किती घ्यायचा आहे मला? आता 2 घ्यायचं आहे. वर्गमुळात वगैरे काही नाही आहे, इथं जसं होतं तसं. तर 2 घ्यायचं आहे आणि उंची किती घ्यायची आहे? 1. इथं 2 आहे बघा पाया. तर इथं म्हणजे इथून मला लंब काढावा लागेल. कुठून? 2. 90 अंशाचा कोन काढला. हे कळायला पाहिजे बघा तुम्हाला, कुठून लंब काढायचं आहे. हा जो पाया घेतो की नाही आपण 2, तिथून काढला. याच्या आधी वर्गमुळात 2च्या वेळेस आपण कुठून काढलं होतं? वर्गमुळात 2 काढताना 1 हा पाया घेतला होता. आकृत्या बघा तुम्ही. आणि वर्गमुळात 3 घेताना वर्गमुळात 2 हा पाया घेतला होता. आणि आता वर्गमुळात 5 दाखवायचं असेल तर आपल्याला 2 हा पाया घ्यावा लागेल. थोडं थोडं पुढं सरकतोय कारण संख्या मोठी होत जाते. हा 90 अंशाचा कोन आपण काढलेला आहे. जोडून घेऊयात. हा किरण मिळाला आपल्याला. आता हा 90 अंशाचा कोन आहे, दाखवूयात. तर याच्यावरती आपल्याला दुसरी बाजू जी आहे ती 1 एकक पाहिजे. तर 1 एकक आहेच आपल्याकडे. इथलं मोजा, इथलं मोजा, कुठलंही मोजू शकता तुम्ही. आता हे जे मी 4 घेतले, तुम्ही 5 घेऊ शकता, 6 घेऊ शकता, काही आहे बरं का. म्हणजे असं काही त्याला बंधन नाही आहे. 3 पण घेऊ शकता. 4 हे योग्य अंतर आहे, म्हणून मी नेहमी दरवर्षी 4च घ्या म्हणून सांगते. कारण तुम्हाला पुढच्या संख्या जरी दाखवायच्या म्हटल्या तरी सहज दाखवता येतात. तर हे 1 एकक अंतर आहे. हे अंतर मी कुठं घेणार आहे? इथं वर. म्हणजे एक बाजू किती आहे? 2. आणि दुसरी बाजू किती आहे? 1. झालं आपलं. तर हा काटकोन त्रिकोण झाला. अशा काटकोन त्रिकोणाचे हे जर बिंदू जोडले तर कर्ण जो मिळतो मला, त्या कर्णाची लांबी किती असते? वर्गमुळात 5.
समजते का बघा, म्हणजे सर्व तुम्हाला हे पायथागोरसचं प्रमेय वापरूनच करावं लागेल. पायथागोरसचा प्रमेय लक्षात आला तरच तुम्हाला हे व्यवस्थित जमेल. वर्गमुळात 5. तर हे झालं आपलं त्रिकोण. तर नुसतं त्रिकोण मिळून चालेल का आपल्याला? तर ह्या त्रिकोणामध्ये आपल्याला हा जो वर्गमुळात 5 लांबीचा जो रेषाखंड मिळाला, तर तो रेषाखंड आता आपल्याला या संख्या रेषेवर दाखवायचे. काय करणार? इथून जाणारा असा कंस घेणार आहे. आले का लक्षात बघा? तर इथं जो बिंदू असेल, म्हणजे हा जिथं छेदतो तो बिंदू असेल वर्गमुळात 5. आलं का लक्षात बघा? म्हणजे इथं जर पाहिलं तर 1 आणि 2च्या दरम्यान आले बघा, वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, आणि वर्गमुळात 5 मात्र 2च्या पलीकडे आला. ह्या 2च्या पेक्षा तो मोठा आहे याचा अर्थ. समजतंय? तर अशा पद्धतीनं वर्गमुळात 5 ही संख्या पण दाखवली. असंच ह्याच प्रश्नात आणखीन एक संख्या दाखवायची आपल्याला. कुठली आहे ती? वर्गमुळात 10. आपण या पायऱ्यांमध्येच बदल करत जाऊयात बघा. काय तुम्हाला तुलना केल्यानंतर लक्षात येतं का? तर कुठली संख्या दाखवायची आहे? वर्गमुळात 10. वर्गमुळात 10 जर दाखवायचं असेल तर 10ची फोड करायची. 1 अधिक काहीतरी, काय ते 10 बरोबर 1 अधिक काय येणार? 9. मग नंतर काय करायचं सांगितलं? पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला जर मांडायचं असेल तर काय करणार? वर्गमुळात 10चा वर्ग बरोबर वर्गमुळात 1चा वर्ग बरोबर अधिक वर्गमुळात 9चा वर्ग. असं मांडून घेतलं या स्वरूपात. तर याच्या बाजू फक्त मांडायच्या आपल्याला. हा काटकोन त्रिकोण असेल तर याच्या बाजू लिहून घेऊयात आपण. एक बाजू काय येणार आहे? 1 ही बाजू नेहमी वर घ्यायची म्हणून सांगितले मी तुम्हाला. आणि वर्गमुळात 9 येईल. ही खालची आडवी जी बाजू आहे ती वर्गमुळात 9, आणि 9चं वर्गमूळ काढता येतं आपल्याला. काढता येत नसेल तर तसंच ठेवायचं. काढता येतं. 9चं वर्गमूळ आहे 3. म्हणजे मी काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजू 1 आणि 3 घेतल्या काटकोन करणाऱ्या बाजू. तर कर्ण मला किती लांबीचा मिळतो? वर्गमुळात 10. आणि हेच मला काढायचं आहे ना, वर्गमुळात 10. तर ते कसं मिळवलं बघा. 10 घेतलं, 1 अधिक 9. सगळ्यांना फक्त वर्गमूळ वर्ग केलं. ते मांडून घ्यायचं आहे. हा इथं मांडणार उभा 1ला. वर्गमुळात 9 त्याचं वर्गमूळ काढलं आणि कर्ण. तर ही रचना आपण परत कसं करणार पहा. इथं मी आखून घेतलेले परत संख्या रेषा 4-4 सेंटीमीटरवरच घेतलेला आहे परत पहा. आता मला पाया जो आहे तो किती घ्यायचा आहे? 3. ते बघा 3 आहे. हा आरंभ बिंदू विसरायचा नाही. 0 पासूनच सुरुवात करायचं. 3. ह्या 3 वर मला काय करावं लागेल? आता काटकोन काढावा लागेल. 3 वर काटकोन काढूयात आपण. हा झाला काटकोन. आता ह्या काटकोनावरून आपल्याला दुसरी बाजू याची, हा 3 झाला. आता दुसरी बाजू किती काढायची? 1 एकक काढायचं. आणि 1 एकक म्हणजे हे जे अंतर आहे याला 1 एकक म्हणतो, किंवा हे मोजलात तरी तेवढंच आहे. तर हे 1 एकक अंतर या किरणावर दाखवणार. मागच्या प्रमाणेच आहे बघा रचना. प्रत्येक वेळी आपण इथं 1 एकक अंतरच घेणार आहोत. तर हे अंतर किती आहे? 1. आता मी जोडताना कुठं जोडणार? परत 0 आणि हा रेषाखंड. तर इथं पट्टीनं जोडून घेऊयात. बिंदू जोडायचे आहेत आपल्याला. इथं ह्या कंसाला वगैरे जोडायचं नाही. कळलं? तर ह्याची लांबी किती आहे? वर्गमुळात 10. मग या परत वर मिळाले बघा आपल्याला. तर याला आता खाली घ्यायचं आहे आपल्याला.
माझं कंपॉस येत नाही आहे की. ठीक आहे, तर याला हा असा कंस घेऊन इथून तुम्ही खाली घेणार आहात. तर या पद्धतीनं इथं कुठंतरी तो वर्गमुळात 10 येईल. कळतंय? तर अशी रचना करायची. तर हे पुढचं तुम्ही इथं कंप्लीट करा, तुमच्याकडे कंपॉस व्यवस्थित असेल तर. ठीक आहे, हे कळाले का बघा रचना? काय केलं तर याच पद्धतीनं आणखीन एक तुम्ही घरी करायचं आहे. मी तुम्हाला देते. वर्गमुळात समजा आपल्याला वर्गमुळात 10 दाखवलं. सतरा. वर्गमुळात 17 जर दाखवायची असेल तर कसं दाखवणार आहे आपण? किंवा तुम्ही हे सुद्धा दाखवू शकता बघा, वर्गमुळात 11. तर फोड कशी करणार 11ची? 11 बरोबर 1 अधिक 10. मग एक बाजू इथं येईल आणि दुसरी बाजू वर्गमुळात 10 येईल. आता इथं येईल. आणि आत्ताच आपण इथं रचना केलेली आहे वर्गमुळात 10ची. म्हणजे ह्याच आकृतीवरती तुम्हाला वर्गमुळात 11 ही संख्या दाखवता येईल. हो ना? इथं जे वर्गमुळात 10 मिळालं, इथून लंब काढणार आपण आणि परत हे जोडलं, वर्गमुळात 11 मिळेल आपल्याला. ठीक आहे? आणि वर्गमुळात 17 दाखवायचं असेल तर फोड काय येणार? 1 अधिक 16. आलं लक्षात? मग ह्याचं वर्गमूळ काढा. 1 आणि 16चं वर्गमूळ किती येणार? 4. म्हणजे एक बाजू 1 जर घेतली तर दुसरी बाजू किती घ्यावी लागेल आपल्याला? 4 एवढी मोठी. म्हणजे इथून लंब काढावा लागेल जर वर्गमुळात 17 दाखवायचं असेल तर. तर अशा पद्धतीनं तुम्हाला जर लक्षात आले तर हे 2 होमवर्क करायचे आणि मला पुढच्या तासाला दाखवायचे.